शेवटची मॅच आणि पहिलाच बॉल वरती आक्रमण. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून थेट फाईन लीग रिजन मध्ये. पहिल्याच बॉल वरती सुदेशचं स्वागत करत असताना बॉल जाईल सीमा पार. धाबा मिळतील 4. चौकार साहिल गावंड चांगलाच खेळलाय या स्पर्धेमध्ये असंच म्हणूया. आणि सध्या निशांत वर्तक त्याच्या सोबतील्या बॉलिंग ट्रॅक वरती. सुदेशचे पहिलं षटक राईट ओव्हर द विकेट न. पहिल्या 4. दुसऱ्या बॉल वरती हलकीशी अपील. बॉल चांगला पडला, बाहेर वळवला, आउट स्विंग. ही खासियत आहे या गोलंदाजाची. सातत्यानं प्रभावशील केल्या खेळाडूंनी दाखवल्या. सध्या दोन असे संघ खेळतात ज्यांच्याकडे बॉलिंग देखील चांगली आहे, बॅटिंग देखील. आणि हे बॅटल चांगलं रंगेल. हा चांगला सामना राहील. आडव्या बॅटनं स्वीप केलाय, बैठक स्ट्रोक. टाळ्यांचा गजर करत बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे आलाय. मच निडेड षटकार. सध्या अजय हनुमान वहाळ संघ मैदानामध्ये खेळतो आणि धाव फलकावरती त्यांच्या विरोधात धावा लागल्या 10 रन्स. पहिलं षटक सूर्या सुदेश सालुंकेला आपण पाहत आहे. परंतु साहिलचं कौतुक करूया, काय बॅटिंग करतो हा खेळाडू. डीप मिड विकेट मध्ये मारलेला हा खणखणीत षटकार. सध्या स्वर्गीय गोपाळ स्मृती गोवटणे संघाचे समर्थक सुनीलजी वर्तक हे देखील खुश असतील. आणि बॅटिंग सध्या तशी सुरू आहे. पुढचा बॉल आपडला हो, चांगला फटका. काय स्ट्रोक आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, अगदी मालिकावीरच्या बाईकला ठोकत असताना. चौकार. चौदा धावा 4 बॉल मध्येच काढल्यात. जो मुख्य गोलंदाज आहे आणि सध्या साहिल सांगतायत की ठोकायचं तर टॉपच्याला. आणि मुख्य गोलंदाजावरती दादागिरी बॅटिंग, दहशत माजवले फलंदाज साहिल गावंडनं. पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार बॅटिंग. आणि महत्वाच्या मॅच मध्ये बडे मॅच का बडा खिलाडी. फक्त 3 ओव्हरची मॅच आहे आणि मंथन 3 ओव्हर मध्ये जर 45-46 पर्यंत पोहोचला तर या अगदी सकाळच्या वातावरणामध्ये धावा तेवढ्या सोप्या नसणार आहेत. ओ मिस टायमिंग. फटका फर्स्टला. कॅचची संधी. कॅच ड्रॉप. चिंगू चिंगू. कॅच ड्रॉप. साधा आणि सोपा कॅच ड्रॉप सोडल्या. आणि एक धाव इथे देखील मिळेल. एका धाब्यानं स्कोर पुढे जाईल धाव फलकावरती. 15 धावा. अगदी सोपाच कॅच होता. खेळाडूला होम डिलिव्हरी दिली परंतु ती कॅच त्यानं सोडली. ड्रॉप केलाय कॅच. 15 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. 3 षटकांची मॅच त्यामुळे एखादं षटकच तुम्हाला पॉवर प्ले मध्ये खेळता येईल. सध्या चांगलीच बॅटिंग टीम स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे टीमची. बऱ्याच दिवस ट्रॉफीची प्रतीक्षा आणि सध्या आज ते स्वप्न घेऊन ते खेळतायत मैदानामध्ये. पुढचा बॉल फुल टॉस टाकलाय. फलंदाज निशांत वर्तकचा वार. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. पहिल्या ओव्हर मध्येच तब्बल 21 काढल्यात. क्या बात आहे. तब्बल 21 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. सध्या 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. दुसरी रात्र आज स्पर्धेची संपेल. अद्याप 3 रात्रीचं क्रिकेट राहिलं. आणि सिरीज साठी जे गुण पकडले जाणार आहेत ते फायनल पर्यंत आहेत. अगदी सुरुवातीपासून फायनल पर्यंत हे या स्पर्धेचे नियम. सध्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये 3 मॅचेस गुण पकडले जातात. पण या स्पर्धेची वेगळी ओळख. चॅम्पियन ठरेल त्याला 12 सायकल आहेत. हाय लेवल क्वालिटीचं आयोजन महेश पाटील ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन स्थापित केलं जातं.
आज संघ उशिराने आले, अन्यथा एवढ्या वेळेमध्ये सर्व घरी असते. 1.5-2 तास एक्स्ट्रा लागला आज. संपूर्ण रात्रीमध्ये आपण विचार केला तर 1.5-2 ला आज सामने संपायलाच हवे होते. उद्या 9 मॅच, उद्या शो मॅच, त्याच्याबरोबर ई लॉट मधली एक मॅच आणि रेग्युलर 7 सामने. पुढचा बॉल स्विच हिट केलाय. हो, व्हॉट अ शॉट! काय फटक्या साहिल गावंडचा, दमदार फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 4. चांगली बॅटिंग. पहिला चौका. .641 साहिल गावंडची बेधडक बॅटिंग. 19 वरती पोहोचला. तडाखबाज फलंदाजी. तब्बल 25 धावा स्कोरबोर्ड वरती. शॉर्ट पिच बॉल. हमर केला बॉलला. फटका फसला. कॅचची संधी. खेळाडू सरसावला. आणखीन एक कॅच ड्रॉप. 2 कॅच आतापर्यंत सोडल्यात आणि त्याच खेळाडूकडून या चुका. आकाश बॉलिंग करतायत परंतु फिल्डर्सना देखील साथ द्यावी लागेल. सध्या स्कोरबोर्ड वरती 27 धावा. पहाटेचे 3:33 होत आहेत. सध्या क्रिकेट, नाईट क्रिकेटच्या स्पर्धा म्हटल्या तर एवढा वेळ आणि त्यामुळे आयोजकांना उद्याची प्लॅनिंग करणं कठीण बनतं. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की वेळेवरती खेळाडू येणं गरजेचं आहे. ठीक, आम्ही आज 6:30 पावणे 7 वाजता या स्पर्धेमध्ये आलो. असं वाटलेलं की 7ला स्पर्धा सुरू होईल. 7:30ला खेळाडू पोहोचले. त्यानंतर सामना सुरू झाला. पहिली मॅच संपली एकाच ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर संघच आले नव्हते. अगदी वेळ लावला खेळाडूंनी येण्यासाठी. नेक्स्ट बॉल. आकाशचा चेंडू. स्ट्रोक. फटका फसलाय. सध्या त्याचीच परीक्षा आहे. हो, 2 कॅच. त्याच्यानंतर हा कॅच पकडलाय. साहिल गावंडच्या खेळीला पूर्णविराम. पहिला धक्का लागेल स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे संघाला. खेळाडू बाद झालाय. 9 बॉल मध्ये 27 धावा लागल्यात. स्कोरबोर्डची गती तर चांगली आहे पण तू पडलेली विकेट्स का आता दबाव वाढवू शकतात जय हनुमान वहाल टीम. आणि ही फार चांगली संधी आहे. नवीन खेळाडूवरती तुम्ही दबाव टाकू शकता. जे सेट झाले होते खेळाडू साहिल आणि निशांत. साहिल त्यामध्ये बाद झालाय. नवीन खेळाडू येत आहेत. रोहित पाटील याने आप नंबर 3 वनडाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल होताना आपण रोहितला पाहू शकता. चला घाई करा, घाई करा. खेळाडूंना विनंती करूया आपण. पहिली रात्र आणि त्या रात्रीमध्ये एक सामना पेंडिंग ठेवला तरी देखील 4 वाजले. आज सुपर 5 मध्ये एक संघ पाठवतो. इथे देखील आज 4. 3 तास अगोदर सामने आज सुरू झाले तरी देखील, कारण 2 संघांनी वेळेवरती उपस्थित दाखवली नव्हती. हो, काय फटका! असं वाटलं की नवीन गोलंदाज फलंदाजाला थांबवतील परंतु ते नाहीये. आल्या आल्या प्रार. रोहितचा कडक हिट. षटकार. क्रिकेट प्रचंड बदललंय. पूर्वीच्या काळामध्ये MRF चे बॉल, त्यामुळे सहज पहिल्या बॉलवरती षटकार मारणं, ज्यांच्या मनगटामध्ये ताकद ते जोर लावून मारायचे. परंतु आता नाही. आता अगदी वेगवेगळ्या कंपनीचे बॉल आणि त्यामुळे सहजरित्या एक्झिक्यूट करत फटके बाउंड्रीच्या बाहेर जात आहेत. फार रात्रीचे अगदी पहाटेचे 3:35 होत आहेत आणि तरी देखील हा षटकार आला. तेवढाच लांब लचक वेगवान बॅटिंग. धाव फलकावरती 33 रन्स. एकच खेळाडू बाद. विकेटचं आता महत्व नाहीये. रन्स थांबवणं गरजेचे आहेत परंतु थांबवणं कठीणच बनलं वाल संघाला. दर्जेदार बॅटिंग स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे. आणखीन एक उचललाय आणि उंच गेलाय आणि तेवढाच लांब देखील जाईल. सीमारेषा पार. लगातारचा रोहित पाटीलच्या बॅट मधून हा उत्तुंग असा षटकार. गोवटणेचं सिक्सर किंग असंच म्हणूया, कारण प्रत्येक मॅच मध्ये षटकारानंच त्यानं स्वागत केलं. लगातार 2 षटकार. संघाच्या धावसंख्येची गती आता प्रचंड वेगाने पुढे चालले. 39 रन्स. 39 धावा. ठोकम ठोक क्रिकेट. तोडफोड मैदानाच्या आतमध्ये. बॅटची एज मागे चाललाय. बॉल गॅप मध्ये.
दोन खेळाडू बॉल मागे पलटात. खेळाडूला थांबवणं, बॉलला रोखतील का? ओ, थांबवू शकले नाहीयेत. शेवटच्या बॉलवरती धावा आल्या 4. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटने पोहोचलाय तब्बल 43 धावा. बारा बॉलचा खेळ संपलाय आणि स्कोरबोर्ड वरती तब्बल 43 धावा लागल्यात. दमदार बॅटिंग. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आणखीन शेवटचं षटक आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये जरी 15-17 रन्स आल्या तर एक मोठाच टार्गेट पाहायला मिळेल. असेच फटके मैदानामध्ये वाजत होते आणि 2 ओव्हरमध्ये 43 धावा. सध्या वहाल टीमच्या विरोधात धावा लागल्या 43. शेवटचं षटक आहे आणि लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज येतील. रोहित चिर्लेकर दाखल झालेत अंतिम षटकामध्ये. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. रोहित दाखल होतील शेवटच्या बॉलिंग ट्रॅक वरती. सध्या 43 धावा. असं वाटलं की या स्पर्धेमध्ये 3 ओव्हरमध्ये 45 देखील फार मोठ्या रन्स असणार आहेत, परंतु आता त्याच्या पुढे जातील खेळाडू. यॉर्कर बॉल चांगल्या लेंथ वरती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवल्या बॉल. निर्धाव चेंडू. हे षटक वहाल संघाच्या दृष्टिकोनातून चांगले यायला हवं. वहालचे पाठीराखे म्हणत असतील या ओव्हरमध्ये अगदी 5-6 रन्स आल्या तरी देखील 50च्या आतमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि सध्या तीच आवश्यकता आहे 50च्या आतमध्ये. परंतु निशांत आहे जो मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. इथे षटकार 1-2 आले तर 50च्या पुढे धावा सहज बनतील. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा. अतिरिक्त रन्स एक्स्ट्रा धाव. सुरुवातीलाच उल्लेख केला की उरण पूर्व विभागातील टीम एखादी प्रत्येक लॉट्स मध्ये असेल तर मजा येते, कारण त्यांचे प्रेक्षक नेहमीच मोठ्या संख्येने येत असतात. उद्या मोठी जुई संख्या, त्यामुळे उद्या देखील प्रेक्षकांची गर्दी ही आपल्याला पाहायला मिळेल. उद्या मोठ्या संख्येनं गर्दी राहील स्पर्धेमध्ये. ओ, यावेळी आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. रन्स इथे देखील नाहीये. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. शेवटच्या ओव्हरमध्ये अडचणी वाढवल्यात. सध्या 44 वरती संघ थांबल्या. चांगली बॉलिंग करतायत रोहित. कौतुक करूया त्यांच्या बॉलिंगचं देखील, आणि ते फार महत्वाचं आहे, कारण जेवढे डॉट बॉल येतील आणि त्याच दृष्टिकोनातून दबाव वाढेल. 2.2 बॉलचा खेळ संपलाय. 44 धावा. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राईट मोर द विकेट ना रोहित तयार. स्लॉट मध्ये आलाय बॉल. स्टेट ड्राईव्ह केलाय. निशांत वर्तकच्या बॅट मधून येईल हा खणखणीत षटकार आणि 6 धावेनं तब्बल 50 धावा स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटने संघाच्या धावफलकावरती लागल्यात. धावा अवघ्या 15 बॉल मध्येच काढल्यात आणि फास्टेस्ट 50 संघाची म्हणूया. सध्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समोर पडला वहाल, त्यांच्यावरती भारी पडला सध्या गोवटने. दमदार बॅटिंग. 2 गावामधील हे बॅटल. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वाढव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. थोडासा शारीरिक मार दिल्या बॉलवरती. लाईन चांगली होती, परंतु एक सिंगल लेग बाईटच्या सायना पण ऍड करतो. एका सिंगलनं धावफलकावरती 51 रन्स, 51 धावा. 51 धावा. 2.4 बॉलचा खेळ संपला. रोहित आहे. रोहितनं तर 3 बॉल मध्ये 16 काढल्यात. रोहित आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो स्वर्गीय गोपाळ स्मृती गोवटने टीम कडून, आणि त्यानं दिलेला तडाखा वहाल टीमला अगदी त्याचा बॅटिंगचा जोर सोसावा लागला. प्रचंड धावा बनल्यात. चांगला बॉल, चांगला बॉल. जोरदार अपील. ओ, हाईट फॅक्टर हे सांगत असताना अंपायर थोडेसे नाराज. गोलंदाज, विकेट किपर, चर्चा रंगली, परंतु पंचांचा डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. त्यामुळे एक सिंगल लेग बाईट्स. एका धावेने 52 रन्स, 52 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सध्या विचारतात की नक्की बॉल लागलाय कुठे हे सांगत असताना विकेट किपर देखील
52 ला एक धक्का लागला. 2.5 बॉलचा खेळ. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल आणि निशांत वर्तक दाखल झाला. ज्या निशांतनं मगाशी लांबलचक षटकार ठोकला तो निशांत शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. जर इथे रन्स 6 आल्या तर प्रचंड धावा पाहायला मिळतील. शेवटचा बॉल फटका फसलाय. खेळाडू नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये एक सिंगल पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे. पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्या जलद गतीनं पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या पूर्वार्धामध्ये गोपाल स्मृती गोवटणे संघाची धावसंख्या 54 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान वहाळ संघाला 18 बॉल मध्ये 55ची आवश्यकता. चला गोवटणे टीम थांबूच नका. फिल्डिंग साठी दाखल व्हा. 55 धावा काढायच्यात 18 बॉल मध्ये. सध्या संपूर्ण पॅकिंगची तयारी सुरू आहे. सध्या स्क्रीनवरती तुम्ही चांदो मामा पाहता. कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूया. प्रकाश ज्यांनी चांदो मामावरती सध्या प्रकाश टाकलाय. प्रकाश तुमचं आम्ही कौतुक करू. चांगल्या पद्धतीनं दृश्य दाखवतायत. 18 बॉल 55 काढायच्यात. चला मैदानाच्या आतमध्ये गोवटणे टीम आम्ही लक्ष वेधतो. शेवटची मॅच आहे. टीम मिटिंग करू नका आता. 55चा पाठला करायचा. 18 बॉल मध्ये 55. पाठवा सलामीचे खेळाडू आणि फिल्डिंग लावून घ्या गोवटणे टीम. 18 बॉल 55ची मॅच. चला फिल्डिंग लावा अंपायर्स. चला अलर्ट करा. चला क्षेत्ररक्षण लावा गोवटणे टीम. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुदेश चला लवकरात लवकर दाखल व्हा. संचित मात्रे यांचं आगमन झालंय. डी.वाय. पाटील रिटर्न्स. क्या बात आहे. मजा मस्ती नेहमीच गोवटणेचे पाठीराखे करत असतात. 2 दिवसा अगोदर धाकटीजीला ते होते. तिथे देखील दमदार परफॉर्मन्स संघाचा राहिला. आणि आज बेलपाडा नगरीमध्ये आज स्वप्न कदाचित पूर्ण करतील का? कारण रस तर प्रचंड आहेत. पण हेही विसरू नका वहाळ संघ अशा भूमिकांमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला. 18 बॉल मध्ये 55चा पाठलाग त्यांना करायचा आहे. पण ती मॅच तेवढी सोपी नसणार आहे. निशांतचं एक षटक आहे. त्यामुळे मॅच तेवढी सोपी नसेल. पहाटेचे 3:45. मंथन जवळजवळ 9 तास लाईट्स ऑन राहिल्यात. 9 तास कारण 7 वाजता आपण लाईट्स चालू केल्या आणि आता जवळजवळ 4 वाजतायत. त्यामुळे 9 तास लाईट्स ऑन होत आहेत. बघा 12वे खेळाडू देखील खुश आहेत. प्रचंड स्माइल त्यांची पाहायला मिळाली. 18 बॉल 55ची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी जय हनुमान वहाल या संघाला. चला घाई करा. 18 बॉल मध्ये 55चा पाठलाग करायचा. मालिकावीरचे गुण आम्ही शेवटच्या फायनलच्या मॅच पर्यंत पकडू. त्यामुळे एका रात्रीमध्ये तुम्ही किती धावा काढताय त्याहीपेक्षा तुम्हाला सेमीफायनल खेळावे लागेल. फायनल मध्ये रन्स काढावे लागतील. तेव्हा तुम्ही सिरीजच्या रेसमध्ये टिकून राहाल.
18 चेंडू आणि 55चा पाठलाग. अठरा बॉल 55चा पाठलाग. मॅचकडे जाऊया. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झाले. समोर सुदेश. पहिलाच बॉल उंच गेलाय, लांब गेला नाहीये. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न. टिपलाय कॅच. व्हॉट अ कॅच. लॉज जवाब झेल टिपलाय. हर्ष उल्हास जल्लोष. रोहित पाटीलनं पकडलाय कॅच आणि आता ही रंगात येईल मॅच. कारण पहिलाच बॉल वरती मोठी अडचण दूर केली. सुदेशला खातही खोलू दिलं नाहीये. शून्यावरती बाद. काय कॅच पकडलाय. पाच जल्लोष करत असताना रोहित. सेलिब्रेशन त्याचं धावत निघाला आणि त्याच्यानंतर या कॅचचं मोल बहुमूल्य आणि हा कॅच कमालीचाच होता असंच म्हणूया. पहिल्याच बॉलवरती सुदेशची विकेट. नवीन खेळाडू दाखल झाला आकाश गरत. दुसऱ्या मॅच मध्ये त्यानं बॅटिंग चांगली केली. परंतु ही मॅच आता परिस्थिती आहे 17 मध्ये 55 काढायच्या आहेत. परंतु मित्र म्हणेल पारड सध्या जडच आहे स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे टीमचं. आणि दमखम दाखवल्या बॅटिंग करणाऱ्या. सर्व सुरुवातीला प्रथमतः बॅटिंग करत असताना गोवटणे संघानं आता 17 बॉल 55ची आवश्यकता. 17 चेंडू 55 धावा. एक एक डॉट बॉल मॅच दूर जाईल वहाल टीम पासून. परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये कमीत कमी 20 तरी काढायलाच लागतील. पुढचा बॉल. ओ दुसऱ्या बॉल वरती भन्नाट वेग. रॉकेट बॉलिंग आणि शॉक केलं बॉलिंग डिपार्टमेंटनं वहाल संघाला. आणखीन एक धक्का. आकाश गरत देखील शून्यावरती बाद. बॉल मध्ये 2 विकेट घेऊन धाबे चांगलेच धन आणलेत आता. ओडाफोन यस जय हनुमान वहाल टीम. आणि 2 बॉल मध्ये 2 विकेट्स. आता चेस प्रचंड मोठी आहे. बिपिन पावशे दाखल होत आहेत नवीन खेळाडू. येणारे शेवटचे 16 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 55 धावेची आवश्यकता. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभा टाकलाय. का स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करतील का. 3 बॉल 3 विकेट्स पूर्ण करण्याची आता संधी ओढावली. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. मगाशी निशांत वर्तकनं विकेट हॅट्रिक पूर्ण केली. आता गोलंदाज परेश पाटील. एक सिंगल. प्रचंड वेग या गोलंदाजीमध्ये. एक एक धावेनं फरक पडणार नाही या टीम गोवटणेच्या पाठीराख्यानं देखील. त्यांना ठाऊक आहे सिंगल आली तरी देखील प्रेशर आता वहाल संघावरती चाललं. 54ची आवश्यकता. 15 बॉल 54 धावा. पाठीराखे फार महत्वाचे असतात खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी. त्यामुळे गावचे पाठीराखे उपस्थित राहिलेत. संघाला पाठबळ देत आहेत. एकच इच्छा असते की गावातल्या खेळाडूंचा खेळ चांगला व्हावा. ते चांगले खेळावेत. यामधून त्यांना अक्षरशः पाहायला गेला तर तेवढा फायदा नसतो. पण तू गावाची मान उंचावते. गावाचं नाव वाढतं. त्यामुळे पाठीराखे फार महत्वाचे आहेत. चला स्पीडअप द्या गोवटणे टीमच्या. मी खेळाडूंना रिक्वेस्ट करतो. लेफ्टी आणि रायटी खेळाडू आहेत परंतु या परिस्थितीला देखील ओळखा. कारण गोवटणेमध्ये देखील बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. आमचे सुनीलजी वर्तक सर आहेत. यावर्षी त्यांच्या स्पर्धेचा कॉल जरूर आला पण तो यावर्षी येण्यासाठी मिळालं नव्हतं. नामांकित स्पर्धा त्या विभागामध्ये होत असतात. आणि त्यांनीच आज पुरस्कृत केलेला हा संघ स्वर्गीय गोपाल स्मृती. बऱ्याच वेळेला स्पॉन्सर म्हणून त्यांची भूमिका. उरण प्रीमियर लीग मध्ये देखील आम्ही त्यांना पाहिलं. फुल टॉस बॉल चान्स आहे. ओ कॅच ड्रॉप. चला सिंगलच मिळेल त्यामुळे जास्त फायदा होणार नाहीये टीम वहालला. एक सिंगल धावफलकावरती 2 बाद 2. नाजूक अवस्था करून टाकली. जणू काही सध्या एकतर्फी मॅचच्या दृष्टिकोनातून चाललेत की काय. कारण रन्सच बनत नाहीयेत. डॉट बॉलचं प्रमाण वाढलं. 2 धावा धावफलकावरती 2 विकेट्स पडल्यात आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा. बऱ्याचशा स्पर्धा पाहायला मिळाल्या यावर्षी हंगामामध्ये. उरणनं तर रेकॉर्डच केला असंच म्हणूया. बऱ्याचशा नाईटच्या स्पर्धा, डेच्या स्पर्धा, पावसाळी रब्बर बॉल. आणि आमचे अंपायर संदीप पाटील सर 100हून अधिक स्पर्धा या वर्षामध्ये सहज कव्हर केले असतील त्यांनी देखील. आमचे स्कोरर मंथन आहेत ते लेदर क्रिकेटच्या स्पर्धा जास्त करतात. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. इथे फटका उंच गेलाय, मिडॉनचा खेळाडू निघालाय तिकडे, लॉंग ऑफ. ओ, जोरदार धावत सुटले. चला, खेळाडू सेफ आहेत. चला, एकमेकाला आवाज देणं, एकमेकांना अगदी कॅच पकडत असताना कोण पकडेल हे सांगणं फार महत्वाचं असतं, अन्यथा अशा दुर्घटना घडतात. सुदैवानं तो खेळाडू पुढे निघाला, त्यामुळे टक्कर होऊ शकली नव्हती. आणि चला, डॉट, एक सिंगल या बॉलवरती. एकच आले. चला, फिल्डिंग लावा घोटणे टीम, फिल्डिंग लावा. फक्त आणि फक्त 3च धावा झाल्यात येणाऱ्या शेवटच्या 12 बॉल मध्ये. 52 धावेची आवश्यकता. 12 बॉल 52 धावा. चला, प्लीज आम्ही रिक्वेस्ट करतो टीमला, स्पीडअप सामना करा. पाठीराखे सांगतायत घाई करा. 12 मध्ये 52ची आवश्यकता. सध्या आपण बेलपाड्याची दमदार स्पर्धा पाहतो. तो संदीप सर, आणखीन एक स्पर्धा आहे जी तुमची वाट आतुरतेने पाहते, सावरकर प्रीमियर लीग. इथे 27-28 आय थिंक त्या स्पर्धेमध्ये धमाल केली जाते. तिरंगा चषक नाईट क्रिकेटची स्पर्धा. अ, 12 बॉल 52ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय निशांत वर्तक. सध्या धावाच बनत नाही, त्यामुळे मॅच देखील एकतर्फी चालले. 12 मध्ये 52 धावा, प्रवास थोडा कठीणच बनला. शॉर्ट पिच बॉल, फटका फसला. बँटू पंचाचा इशारा, इट्स अ नो बॉल. चला, नो +1, टोटल 2 धावा मिळतील. आता चेस 12 बॉल 50 धावेचं समीकरण. ओव्हरस्टेपिंग, ओव्हरस्टेप करताना पाहायला मिळाले निशांत, आणि पंचांनी दंडित केले इथे. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव, 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. 12 मध्ये 50 समीकरण. बॅट्समन आपण बिपिन यांना पाहत आहे, आणि त्यांच्या सोबतीला रोनित मात्रे आणि बिपिन पावशे असे 2 खेळाडू. सामना पूर्णपणे अडचणीमध्ये दाखल झाला. आता प्रवास करतील इथून. तर करायचं असेल तर प्रति ओव्हर तुम्हाला आता 25 काढायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 3-4 षटकार हे मारावे लागतील. सध्या 3:45 वाजताचा सेल्फी सुरू आहे. अगदी गोवटणेचे पाठी राखे. 12 बॉल 50ची मॅच. पुढचा बॉल. ओ हो, इथे चांगला बॉल, टप्पा बदलला, लाईन बदलली. आणखीन एक डॉट बॉल. एक डॉट बॉल, सामना दूर जाईल वहाल संघाच्या माध्यमातून. पण तो इथे मोठ्या फटक्यांशिवाय आता पर्यायच उरला नाहीये. प्रत्येक बॉलवरती बाउंड्री स्ट्रोक, तरच तुम्ही सामन्यामध्ये रिझल्ट देऊ शकता. 11 बॉल 50ची आवश्यकता. 11 मध्ये 50 बनवायचे आहेत. दुसरं षटक. पहिलं पॉवर प्ले जिंकलं गोवटणेच्या गोलंदाजांनी. अक्षरशः परेशनं केलेली बॉलिंग, फक्त 3च धावा दिल्या. आणि सध्या 11 बॉल 50 धावेचं समीकरण. पुढचा बॉल घेऊन निशांत तयार, राईट आर्म. इथे हा बॉल पुन्हा एकदा तेवढ्याच गतीने टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल. 10 बॉल 10 चेंडू आणि 50 धावा. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे टीम ट्रॉफीची प्रतीक्षा होती, आणि हाच उल्लेख केला की आजच्या लॉट्स मध्ये त्यांचा परफॉर्मन्स तगडा राहिला. त्याच्यामुळे वहालच्या विरोधात त्यांची कडवी झुंजच म्हणूया आपण. आणखीन एक वेगवान बॉल, तेज तर्रार बॉल, डॉट बॉल. आमचे श्रीमंतजी या स्पर्धेचा मनमुराद त्यांनी आनंद लुटला. त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. राष्ट्रीय भाषेमध्ये समालोचन त्यांनी केलं. काय हरकत नाही, पण तो आज परफॉर्मन्स चांगला करत होते वहालचे खेळाडू देखील. सुदेशची खेळी पाहायला मिळाली, आकाशनं तडाखा दिला. पण तो महत्वाची मॅच, तिथे रन्स प्रचंड बनल्या शेवटच्या मॅच मध्ये.
9 चेंडू 50 आणि इथे पंचांचा इशाराला व्हाईट बॉल, व्हाईट +4 टोटल 5 धावा या बॉलवरती मिळतात. 5 धावा मिळतात या बॉलवरती आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल धावा राहिल्यात तर जवळजवळ 45 धावेची आवश्यकता. आणखीन 45 धावेचं समीकरण. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती टाकल्या आणि फ्री हिटचा बॉल. फ्री यस वाईड होता मगाशी, माफी असावी. चला मजा मस्ती करत खेळतात तिकडे. वहालच्या खेळाडूमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. जरी सामना कठीण असला तरी देखील ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. ठाऊक आहे, कधी ते जिंकतात, कधी हे जिंकतात. क्रिकेटमध्ये कुठला तरी संघ एखादा पराभूत होतो, एक जिंकतो. 2 पैलवान उतरल्यानंतर एकाला पडावंच लागतं आणि इथे फटका चांगल्या. बॉल जाईल सीमारेषेच्या पार, धाबा मिळते त्या बॉलवरती 4 आणि सामना आता जिंकण्यासाठी 7 बॉल 40 धावेची आवश्यकता. 7 चेंडू आणि तब्बल 40 धावा स्पर्धेमध्ये रिफर केल्या. चला थर्ड अंपायर्स कडे आपण जाऊया. हाईट फॅक्टर साठी पडताळणी केली जाईल या बॉलवरती. बिपिन खेळतायत बॅट्समन आणि फेअर डिलिव्हरी टीव्ही पास डिसिजन. 4 धावा आपण ऍड करूया आणि 7 चेंडू आणि 40 ची आवश्यकता. त्यांच्याकडे एक रिव्ह्यू होता, त्याची त्यांनी मागणी केली, त्यामुळे आता रिव्ह्यू त्यांना मिळणार नाही. अनसक्सेसफुल ठरला. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. 7ला 40 हव्यात. दमदार गोलंदाजी देखील आज गोवटणे संघाची पाहायला मिळते. बॅट चेज, मागे चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक तैनात, डॉट बॉल. शेवटचे 6 बॉल आणि आता तब्बल 40 धावा. चला टीम मिटिंग नको, एकत्रित जाऊ नका. खेळाडू बॉलर येईल चॉईसला त्यालाच द्या बॉलिंग. वा पुन्हा 11 खेळाडू एकत्रित आलेत. बॉलर्सला आता गोलंदाजी करण्याची आपण संधी द्या. साहिल गावंड बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. येस, बॅटिंग त्यानं चांगली केली साहिलनं. परंतु आमचे 12वे खेळाडू सांगतायत क्रिकेट कारकिर्दीमधलं त्यांचं पहिलं षटक केलवण्याला टाकली होती. येस बाबा, लक्ष ठेवा. 6 बॉल 40 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 40. साहिल येतील. चला टाकले त्याने बॉलिंग नाईट मॅचेस मध्ये देखील. 6 मध्ये 40 हव्यात. साहिल गावंडचे षटक. पहिलाच बॉल. जेवढे वाईट बॉल येतील त्यावरून आपण समजू की बॉलिंग टाकले की नाहीये. पहिला आला एक्स्ट्रा. 6 बॉल 39 ची आवश्यकता. चांगली बॅटिंग आज साहिलने केली, प्रभावित केलं बॅटिंगनं. मजबूत खेळाडू आहेत. हाईट प्रत्येक खेळाडूची जर पाहिली तर स्ट्रॉंग खेळाडू म्हणूया आपण. निशांत वर्तक, तदनंतर परेश, साहिल हे 3 मुख्य गोलंदाज टीम मधले. साहिल बॅट्समन आहे मुख्य. आणि तो आज रोहितचं आपण कौतुक करूया, का बॅटिंग केलं रोहितनं. आल्या आल्या मोठे फटके एक्झिक्यूट केले, कमालीचा कॅच देखील पकडला. सध्या 6 मध्ये 39 ची आवश्यकता असणाऱ्या. बॅटची थोडासा पुढे पडला बॉल, हा डॉट बॉल येईल. 5 चेंडू 39. विकेट हव्यात साहिलला. डॉट बॉल पेक्षा विकेटची गरज आहे. एका विकेटला आपण 5 पॉइंट देतोय, त्यामुळे इथे 2-3 विकेट्स आल्या तर साहिलसाठी देखील ते महत्वाचं असणार आहे. कारण आता संघ पुढे चालला. 5 चेंडू आणि 39 धावेचं समीकरण.
वाहल संघाचं देखील आम्ही कौतुक करू, तुम्ही देखील चांगले खेळलात, पण तू समोरच्या स्पर्धानं संघानं शेवटच्या मॅच मध्ये चांगली बॉल बॅटिंग केली. इथे पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया. ओ इथे खेळाडू होतील बाद परतावा लागेल बॅट्समनला. व्हाईट बॉल दिला, परंतु रनआउट विकेट रिफर केला. चला फिल्डिंग लावा गोवटणे टीम. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन या बॉलवरती ऍड करूया. पाच बॉल 38 आवश्यकता. शेवटचे 5 चेंडू आणि 38 धावा बनवायच्या आहेत. 5 षटकार आले तरी देखील सामना स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे संघ जिंकेल. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना साहिलचा पुढचा बॉल कमी गतीने टाकला बॉल. व्हाईट बॉल, तिसरा व्हाईट बॉल. एकच बॉल पूर्ण झाला. एक्स्ट्रा रन. 37 आवश्यकता येणाऱ्या 5 बॉल मध्ये. एकतर्फी हा सामना जरूर. आणखीन एक व्हाईट बॉल. चला आम्हाला वाटलं 4ला संपतील. 4च्या पुढे टाइम चाललाय आता. 4:03. 5 बॉल 36 धावेची आवश्यकता. इथे बॉल चांगला आहे. चला डॉट बॉल. पंचखुश. डॉट बॉल आला. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. 36ची आवश्यकता. त्याहीपेक्षा आमचे सुनीलजी वर्तक देखील खुश झालेत. त्यांनी पुरस्कृत केला संघ. सुनीलजी वर्तक सरांचा मी नेहमी कौतुक करतो. उत्तम फोटोग्राफर. ओ आडव्या बॅटनं का विकेट मिळेल का? क्षेत्ररक्षक तैनात. बॉल सीमा पार. षटकार. 6 धाबा मिळतात त्या बॉलवरती. चला पहिली उद्या मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा. 6 वाजता. 6 वाजता उद्या पहिली मॅच सुरू केली जाईल. आणि नंतरचे संघ देखील लवकरात लवकर बोलवा. अंपायर्स लवकर या उद्या. लाईव्ह वाले तुम्ही देखील लवकर या. फटका फसला. 1 विकेट. 5 पॉइंट महत्वाचे आहेत. 5 पॉइंट खेळाडू बाद. चांगला कॅच टिपला. प्रतीक यांनी झेल टिपला आणि आणखीन एक खेळाडू बाद. उद्या वेळेवरती पुन्हा एकदा स्पर्धा आपल्याला सुरू करायची. स्वाहाल टीमचे 12वे खेळाडू सध्या साई प्रीतला मदत करतात. 2 बॉल 30 मॅच. सुपर 5 मध्ये आज एक संघ दाखल होईल. त्यामुळे पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. काल एक सामना पेंडिंग राहिला. सुपर 10 मध्ये आम्ही पाठवला. प्रिन्स इंटरप्राइजेस जीवदानी क्रिकेट क्लब बामण डोंगरी आणि ऐरोली संघ. हो आणखीन एक धक्का लागू शकतो. चला आणखीन एक विकेट. फलंदाज झेल बाद. 2 विकेट्स घेतल्यात साहिलनं. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. विकेट आली तर विकेट हॅट्रिक होईल. रोहितनंच कॅच पकडल्या. चला बॅट्समन पाठवा. शेवटचा बॉल आहे. हॅट्रिकची संधी. 3 बॉल मध्ये 3 विकेट्स. या बॉलवरती जर विकेट आली तर 3 बॉल मध्ये 3 विकेट्स पूर्ण होऊ शकतात. शेवटचा बॉल. 1 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता.
महेश इंटरप्राइजेस आयोजित माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2026 शेवटचा बॉल आणि थेट सुपर 5 मध्ये स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे संघ दाखल झाला. अभिनंदन. चला बाजूला व्हा तिथून. अभिनंदन. स्वर्गीय गोपाल स्मृती गोवटणे संघ दाखल झाला सुपर 5 मध्ये. अभिनंदन टीम गोवटणे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल गावंड बॅटिंग करत